नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या 25व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं आजचं मनापासून स्वागत आहे. आणि लास्ट सेशनमध्ये आपण कुठले तर SSC आपलं सरासरी हा जो टॉपिक आहे आपला, त्यामधले जे काही आपण डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सगळे आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहेत. आणि ते दोन्ही सेशन्स फार महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. खास करून जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन किंवा आणि कुठली एक्झाम जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम आहेत या एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला ते दोन्ही सेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात जर तुम्ही पोलीस भरती देखील करत असेल तरी देखील तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न इथून पुढे देखील कदाचित तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये दोन्ही सेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ते जर बघितले नसाल तर जरूर बघा, जेणेकरून कशा पद्धतीनं जे वेगवेगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, नॉर्मल लक्षात ठेवा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जे आहेत ते कोणीही सोडवू शकतं. प्रॉब्लेम तुम्हाला त्याच वेळी होतो ज्यावेळी तुम्हाला अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, त्यामुळे आजचा सेशन त्या खालोखाल खूप महत्त्वाचा असणार आहे. हा आजचा सेशन सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग तुम्ही पोलीस भरती करत असेल, कुठलीही एक्झाम द्या तुम्ही, तुमच्यासाठी आजचा सेशन फार महत्त्वाचा असणार आहे. ज्याच्यामध्ये आपण कुठली सरासरीमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्यामध्ये ते क्वेश्चन सोडवत असताना एलिगेशन ही जी काही कन्सेप्ट आहे, मग एलिगेशन या कन्सेप्टचा वापर आपण करून सरासरीचे कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स की ज्यामध्ये आपण एलिगेशन ही कन्सेप्ट वापरू शकतो हे बघायचं आहे आपण या आजच्या सेशनमध्ये. त्यामुळे आजचा सेशन फार महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, जर ही एलिगेशन कन्सेप्ट तुम्ही जर चांगल्या पद्धतीने शिकला तर त्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही नक्की तोंडी सॉल्व्ह करू शकताय. फक्त गरज आहे ती तुम्हाला तो टाईप समजून घ्यायचा आणि ही एलिगेशन कन्सेप्ट एक तुम्हाला समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण डायरेक्टली लक्षात ठेवा PYQ क्वेश्चन्सच बघायचे आहेत. आणि सुरुवात म्हणजे आत्तापर्यंत जे काय समजा पोलीस भरतीला जर एलिगेशन कन्सेप्टवरती डिपेंड असणारे एक्झाम्पल्स जे काही पडलेत ते एक्झाम्पल्स आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. त्याच पद्धतीनं SSC GDची एक्झाम असेल किंवा MTSची एक्झाम असेल तर या एक्झाम्सना जर त्या टाईपचा क्वेश्चन पडला असेल तर तो कशा पद्धतीनं पडला जातो हे सगळं आपण आढावा जो आहे तो आपण या आजच्या सेशनमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग वेळ अजिबात न घालवता आजच्या सेशनला चालू करू आपण. आणि त्यामधलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि हे जे एक्झाम्पल जे आहे बघा, पोलीस भरतीची जी काय 2024मध्ये ज्या काही एक्झाम्स झाल्या होत्या त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते विचारलं गेलं होतं. ठीक आहे, पहिला एक्झाम्पल बघू आपण आणि त्यानंतर या कन्सेप्टचा बद्दल आपण डिस्कस करू आणि कोणत्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये ही एलिगेशन कन्सेप्ट जे आहे ते आपण वापरायचे आहे. ठीक आहे, तर प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला, तर गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय 14 वर्ष आहे, तसेच त्यापैकी 10 गायींचे सरासरी वय 12 वर्ष आहे आणि उरलेल्या गायींचे सरासरी वय 15 वर्ष आहे. तर गोठ्यातील एकूण गायींची संख्या किती? म्हणजेच बघा इथे आधी तुम्ही सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर आधी व्हिडिओ पॉज करायचा आणि क्वेश्चन नीट वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून क्वेश्चनमध्ये वेगळं काय आहे, जे काय आत्तापर्यंत आपण जे काही क्वेश्चन सोडवलेत मग ते बेरीज करणं असेल, अचूक सरासरी काढणं असेल किंवा डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यामधल्या क्वेश्चन्समध्ये आणि या क्वेश्चनमध्ये वेगळं पण काय आहे हे तुम्हाला आधी नीट समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा एक्झाम्पलमध्ये काय काय दिले, एका गोट्यामध्ये काहीतरी सर्व गायी ज्या आहेत त्या गायींची संख्या तुम्हाला इथं बघा दिलेली नाही आहे, फक्त त्या सर्व गायींचं सरासरी वय एक दिले तुम्हाला, जे की किती 14 वर्ष आहे. आणि त्यामध्ये टोटल गायी जेवढ्या असतील त्या गोठ्यात त्यामधल्या 10 गायींचं सरासरी वय 12 वर्ष आहे आणि ज्या काही शिल्लक राहतात त्यांचं जे काही सरासरी वय आहे ते 15 वर्ष आहे. तर आपल्याला काय विचारले, त्या गोठ्यामध्ये गायींची एकूण संख्या किती? तर लक्षात ठेवा, वेगळं पण जर काय असेल तर ते लक्षात नसेल तुमच्या आलं तर ते काय दिले बघा इथं, तर सुरुवातीपासून आपल्याला गायींची संख्या इथं कुठेही दिलेली नाही. ठीक आहे, सुरुवातीला आपण जे काही संख्यांचे किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येचे जे काही एक्झाम्पल सोडवले बघा त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या असेल किंवा संख्या किती घेतो आपण हे सुरुवातीला तुम्हाला दिलं जात होतं. इथं काय ते दिलेलं नाही आहे, मात्र सरासरी त्यांचं वय सगळ्यांचं दिलेलं आहे. मग सरासरी आपण आधी शोधत होतो, या एक्झाम्पलला सरासरी दिले, आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे. हे वेगळं पण आहे, म्हणजे थोडक्यात काय उलटी प्रोसेस तुम्हाला इथं फॉलो करायची आहे. म्हणजेच काय, जिथं बघा आपण संख्या दिल्या जात होत्या तिथं आपण ज्या गुणाकार पद्धत अप्लाय करत होतो, इथं लक्षात ठेवा या एक्झाम्पलला तुम्ही गुणाकार पद्धत अप्लाय करू शकत नाही. कारण का, सुरुवातीचं जे वाक्य आहे सर्व गायींचं जे काही सरासरी वय आहे ते 14 वर्ष दिले, तिथं गायींची संख्याच नाही आहे, तर तुम्ही गुणाकार करणार कोणाचा? 14ला किती न गुणायचं ती व्हॅल्यूज आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे 2 पद्धतीने वापरलं जातं. पहिला आपण एक नॉर्मल पद्धत बघू जिथं आपल्याला एक्स ही व्हॅल्यू कन्सिडर करावी लागणार आहे. आपण सोडवायचे एलिगेशननं, पण दोघांमधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे की एलिगेशन लावल्यानंतर किती सोप्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय. नसेल तर तुम्हाला एक कॉम्प्लिकेटेड स्टेप पद्धत तुम्हाला काय करावी लागते, फॉलो करावी लागते. ठीक आहे, मग आता इथं आपण काय म्हणूया सुरुवातीला की बाबांनो, त्या ज्या काही शिल्लक गायी आहेत
ठीक आहे. त्या शिल्लक गायींची संख्या आपण काय मानूया, एक्स मानूया. ठीक आहे. म्हणजे ज्या काय उरलेल्या वगैरे जो शब्द आहे बघा, तिथं ती जी संख्या आहे ती काय मानूया आपण, एक्स एवढ्या गायी मानू. इथं लक्षात ठेवा, एक्स तुम्ही एकूण गायींची संख्या पण मानू शकताय, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्या पद्धतीनं आपलं कॅल्क्युलेशन तुमचं पुढं चेंज होईल. ठीक आहे. मग आपण इथं काय एक्स काय मानतोय, तर शिल्लक गायींची संख्या मानतोय. मग एकूण गायी किती होतील रे, तर सुरुवातीला तिथे बघा त्यामधल्या 10 गायींची संख्या आहे. म्हणजे शिल्लक राहिलेल्या जर एक्स असतील आणि आधीच्या 10 आहेत, याचा अर्थ एकूण गायींची जी काय संख्या आहे बघा ती किती असायला पाहिजे रे, तर या एक्समध्ये त्या 10 गायी ज्या आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. आपण 10 सुरुवातीला आहेत आणि राहिलेल्या ज्या काही शिल्लक आहे ती व्हॅल्यू मी एक्स मानलेली आहे. त्यामुळे एकूण गायींची संख्या किती आली माझी, एक्स अधिक 10. मग आता आपल्याला सरासरीच्या फॉर्म्युलानुसारच आपल्याला काय हे जे एक्झाम्पल आहे ते मांडायचं आहे. मग आता 10 गायींचं सरासरी वय आपल्याला दिलं होतं बघा, ते किती रे, तर सांगितलं होतं 12 वर्ष. मग मला सांगा त्यातनं बेरीज मिळेल ना आपल्याला. 10 गायींचं सरासरी वय जर 12 वर्ष असेल तर त्या 10 गायींच्या वयाची बेरीज किती असणार आहे, 120 असेल. हे ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरमधून पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरपासून आपण बघत आलेलं आहे. त्यामुळे हे मांडायची काही गरज नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली 120 लिहू शकता. ठीक आहे. प्लस शिल्लक गायींचं सरासरी वय तुम्हाला सांगितलेलं आहे बघा किती रे, 15 वर्ष होतं. ठीक आहे. मग शिल्लक गायींची संख्याच आपण एक्स मानलेली आणि त्यांचं सरासरी वय 15 वर्ष असेल तर बेरीज किती होणार आहे त्यांची, तर 15x होणार आहे. ठीक आहे. मग हे मला काय मिळालं, त्या सर्व गायींची वयाची बेरीज मला मिळाली 120. 10 गायींचं 15x, त्या उरलेल्या गायींचं वयांची बेरीज असेल. छेद एकूण गायींची संख्या किती आलेली आहे माझी, x अधिक 10. आणि बरोबर काय मिळणार मला, सर्व गायींचं सरासरी वय जे की सुरुवातीला सांगितले बघा तिथं, जे की किती आहे रे, तर 12 वर्ष होतं. ठीक आहे. सॉरी, सर्व गायींचं जे काही सरासरी वय आहे ते किती असणार आहे, 14 असणार आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं आपल्या लक्षात ठेवा, इथे तुम्हाला समीकरण तयार करायचं आहे. जर तुम्ही एक्स न सोडवणार असाल तर शिल्लक गायींची संख्या एक्स मानायची आहे, एकूण गायी किती होणार, एक्स अधिक 10. त्यानंतर त्या 10 गायींचं सरासरी वय 12 होतं, बेरीज 120 येईल. 15 गायींचं 15 गायी नाही, शिल्लक राहिले गायी म्हणजे की आपण एक्स व्हॅल्यू मानलेली आहे, त्यांची बेरीज आली 15x. एकूण गायी एक्स अधिक 10 बरोबर सरासरी वय मिळेल, जे की किती असणार आहे, 14. आता हे तुम्हाला सोडवायचं आहे आणि इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि लक्षात ठेवा, ते एक्स म्हणजे फायनल आन्सर नाही आहे, त्यातनं पुढची स्टेप पण आपल्याला करायची आहे. मग सेम बघा, हे एक्स अधिक 10 इकडे काय होणार आहे, गुणाकारामध्ये शिफ्ट होईल. काय काय होणार इथं, 120 अधिक 15x बरोबर 14 गुणिले x, 14x अधिक 14 10 140. लक्षात ठेवा, 120 आणि 15ची बेरीज होणार नाही. हे सगळं जे आहे ते आपण ऑलरेडी शाब्दिक एक्झाम्पल्स ज्या आपल्या ऑलरेडी आपण ज्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले होते त्यामध्ये शाब्दिकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर हे आता 14x बघा इकडं मायनसला येणार आहे आणि 120 पण तिकडं मायनसला जाईल. मग 15मधनं 14 गेले, x राहिले आणि 140मधनं 120 गेला, 20 राहिले. म्हणजेच काय, तर ती जी काय एक्सची जी किंमत आहे ती किती आली रे, 20 आली. आणि एक्स मी काय म्हणले, तर शिल्लक गाय आहेत. लक्षात ठेवा, एकूण गायींची संख्या नाही ती, एकूण गायींची संख्या ही आहे x + 10. त्यामुळे फायनल आन्सर जे असणार आहे माझं, लक्षात ठेवा, एकूण गायींची जी काही संख्या असेल ती किती असायला पाहिजे माझी, x अधिक 10. आणि x 20 आला आहे माझा, त्यामुळे 20 अधिक 10 करा, किती असणार आहे, 30. एवढ्या काय असणार आहे त्या गोठ्यामध्ये एकूण गायी असणार आहेत. किती आन्सर असेल माझं फायनल, 30 हे माझं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर बघा, हे अशा जर एक्झाम्पल असेल तुम्हाला एकमेव पर्याय अशा टाईपचे एक्झाम्पल ज्यावेळी उलटी संख्या मूळ संख्या विचारली जाते त्यामुळे त्यावेळी तुम्हाला एक तर एक्स मानावं लागेल, नाही तर एलिगेशन. बऱ्यापैकी काही शिक्षक तुम्हाला ऑप्शनचा वापर देखील करा म्हणून सजेस्ट केलं जातं. पण लक्षात ठेवा, तो नुसता तुमचा एक टाईमपास असेल जर तुम्ही ऑप्शन न सोडवत असेल तर. का, कारण कधी कधी ॲन्सर तुमचं चौथं ऑप्शन पण असू शकते आणि असा कुठलाही विद्यार्थी नाही जो की उलटं ऑप्शन्स घ्यायला सुरुवात करेल. त्यामुळे तुम्ही पहिलाच ऑप्शन घेता आणि पहिल्या ऑप्शनपासून ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे विनाकारण तुमचे 3 ऑप्शन्स चेक करण्यामध्ये वेळ विनाकारण जातो तुमचा. आणि एक्झाम ऑनमध्ये अशा गोष्टी करणं, लक्षात ठेवा, एवढ्या सोप्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही एकतर हे एक्सनं फॉलो केलं पाहिजे, जे की मी तसं सजेस्ट करणार आहे की आपण हे करायचं नाही आहे. करायचं काय तर एलिगेशन लावायचं आहे. तर आता एलिगेशन बघू आपण की एलिगेशन या कन्सेप्टचा वापर करायचा कुठे असतो आणि ती कन्सेप्ट वापरायची कशी असते. ठीक आहे. तर एलिगेशनचा अर्थ लक्षात ठेवा काय असतो की ज्यावेळी 2 गोष्टी एकत्र केल्या जात असतील, म्हणजे कुठल्याही असो बघा, आता इथं या एक्झाम्पलला सांगायचं झालं तर 10 गायी काहीतरी शिल्लक आहेत आणि उरलेल्या गायी आहेत. या दोघांना जर मी एकत्र केलं तर मला काय रे मिळणार आहे, तर गोठ्यामधल्या एकूण गायींची संख्या मिळेल. म्हणजेच अशा वेळी ज्यावेळी 2 व्हॅल्यू एकत्र करतो आपण, 2 गोष्टी असतील त्यांना एकत्र करण्याचं काहीतरी प्रमाण आपल्याला मिळतं, अशा वेळी आपण ही एलिगेशन कन्सेप्ट वापरायची असते.
मग आता ह्याची मांडणी कशी करायची असते बघा, तर 10 गायी ज्या आहेत त्या 10 गायींचं जे काही सरासरी वय आहे ते किती आपल्याला सांगितलं होतं रे, तर 12 वर्ष होतं. ठीक आहे, ह्या 10 गायी आहेत. त्यानंतर शिल्लक गायींचं एक सरासरी वय होतं माझ्याकडे. ठीक आहे, शिल्लक गायींची संख्या नाही आहे, शिल्लक गायींचं वय होतं, शिल्लक गायींचं वय 15 वर्ष होतं. आणि ह्या दोघांना जर मी एकत्र केला तर मला अख्ख्या सर्व गायींचं सरासरी वय मिळेल, जे की किती असणार आहे, 14 वर्ष. मग मांडणी तुम्हाला एलिगेशन करत असताना काय करायचं आहे, ज्यावेळी सर्व हा शब्द ज्या संख्येला वापरला आहे ती व्हॅल्यू तुम्हाला या दोन किमतींच्या मध्ये लिहायची असते. ठीक आहे, 10 गायींचं सरासरी वय 12 होतं, शिल्लक गायींचं 15, सर्वांचं होतं 14 वर्ष. मग सर्व किंवा एकूण हा जो शब्द असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो जी काही किंमत आहे ती किंमत तुम्हाला त्या दोघांच्या मध्ये लिहायची आहे. आणि एलिगेशन आपण जे लावतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते पण क्रॉस चेक करू शकता. ते कसं करायचं असतं लक्षात ठेवा, ही जी काही मध्ये व्हॅल्यू तुम्ही लिहिता ही व्हॅल्यू यावरील दोन किमतींच्या दरम्यान असली पाहिजे. दरम्यानचा अर्थ काय, तर एकापेक्षा मोठी आणि एकापेक्षा लहान असलं गरजेचं आहे. म्हणजे बघा आता हे जे काही 14 आहे ते 12पेक्षा मोठं आहे आणि 15पेक्षा लहान आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की एलिगेशन ही जी काही कन्सेप्ट मी इथं अप्लाय करतोय ती बरोबर आहे. ठीक आहे, मग या पद्धतीने तुम्ही एलिगेशन चेक करू शकताय. मांडणी या पद्धतीने तुम्हाला करावी लागेल. आणि करायचं काय, त्यानंतर या दोन व्हॅल्यूंचं काय करायची, अशा पद्धतीने ॲरो दाखवायचे तुम्हाला नोटबुकमध्ये आणि ह्यांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे काय म्हणतं बघा, 15तनं 14 गेले 1 राहिला आणि 14तनं 12 गेले 2 राहिले. म्हणजेच काय, आणि आल्याला जे काय इथं ज्या काही संख्या येतात लक्षात ठेवा, हे येतं आपलं काय गुणोत्तर येतं. हे काय येतं, गुणोत्तर येतं. कशाचं गुणोत्तर येतं, तर या प्रमाणामध्ये आपल्याला या दोन गायींना एकत्र करायचं. हे काय मिळतं, तिथं गुणोत्तर मिळतं आपल्याला. म्हणजे ते काय गुणोत्तर किती आलं, 1:2. याचा अर्थ काय की या ज्या काही 10 गायी आहेत यांचं गुणोत्तर 1 असलं आहे आणि ज्या काही शिल्लक गायी आहेत यांचं गुणोत्तर 2 आहे. मग आपल्या दोघांपैकी एक व्हॅल्यू मिळाले ना, हे 10 म्हणजेच हा किती 1 आहे. म्हणजेच त्या एकाची जी काही किंमत आहे ती 10 आहे. मग प्रश्न काय होता मला, तर सर्व गायींची संख्या, सर्व गायी म्हणजे कुठल्या रे, तर गुणोत्तराची बेरीज करायची. लक्षात ठेवा, सर्व हा शब्द विचारला तर. ठीक आहे, मग सर्व म्हणजे काय, 2 आणि 1 3 झाला. मग एकाला जर 10 असेल तर 3ला किती होणार आहे, 3×10 30. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्या गोठ्यामध्ये एकूण गायी किती असायला पाहिजे, त्या 30 एवढ्या गायी असते. ठीक आहे, मग आता तुम्ही स्वतः जज करायचे की मागची जी काय आपण प्रोसेस अप्लाय केली एक्स मानून तिथं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन झालं तर आणि इथं बघा तुम्ही कॅल्क्युलेशन कसं होतं, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. फक्त काय मांडणी जमली पाहिजे तुम्हाला एलिगेशनची आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या म्हटलं सर्व एकूण हे शब्द शोधायचे आहेत आणि ती व्हॅल्यू तुम्हाला इथं मध्ये लिहायची असते. आणि वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला मिळतं काय की त्या दोघांचं गुणोत्तर मिळतं, त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या संख्यांना एकत्र करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, इथं वजाबाकी करत असताना साईनचा किंवा साईनवरती लक्ष द्यायचं नाही आहे. म्हणजे काय काय विद्यार्थी म्हणतील 12तनं 14 गेल्यावर वजा 2 राहिलं पाहिजे. इथे लक्षात ठेवा, आपण गुणोत्तर काढतोय, गुणोत्तर काढत असताना साईनचा इथं तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही किंवा साईनकडे लक्ष पण द्यायचं नाही, डायरेक्टली वजाबाकी करायचं. ठीक आहे, तर या पद्धतीने लक्षात ठेवा, इथून पुढचे सगळे जे काही एक्झाम्पल्स घेणार आहे आपण हे सगळे एलिगेशननं सोडवायचे आहेत. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. हे देखील एक्झाम्पल लक्षात ठेवा, पोलीस भरतीमधच्या आत्ता मागील वर्षी जे काही एक्झाम्स आले 2024ला त्या झालेल्या पेपरमधील हे एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवरती. आणि हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे पोलीस भरतीला देखील विचारले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. फक्त तुम्हाला सोडवण्याची पद्धत अपग्रेड करायची आहे, काय एलिगेशननं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा काय आपल्याला, तर एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष आहे आणि मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात एकूण 30 मुले असून सर्वांचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे, तर वर्गातील मुलींची संख्या किती. म्हणजेच बघा इथं पण सेम दिले आपल्याला, काय मुलांची संख्या 1 दिलेली आहे, मुलींची विचारलेले आणि आपल्याला काय ज्या काय सरासरीच्या ज्या काय किमती आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा तिथं मुलांचं सरासरी वय दिले, मुलींचं पण दिले आणि अख्ख्या वर्गाचं पण दिले. झाल्या मग त्या 3 किमती ज्या मला लागायच्या एलिगेशनची मांडणी करायला ते मिळाल्या. मग इथं एलिगेशन का लागते, कारण अख्खा वर्ग तयार कसा होणार आहे, मुलांची संख्या आणि मुलींची संख्या एकत्रित केल्यानंतर. ठीक आहे, मग त्या व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला मांडून घ्यायचे आहेत. इथं बघा मुले, इथं असणार आहेत मुली आणि मुलांचं सरासरी वय आहे 15.5 वर्ष, मुलींचं सरासरी वय आहे 16.5 वर्ष, अख्ख्या वर्गाचं होतं 16 वर्ष.
म्हणजे सर्व जसं म्हणलेलं तुम्हाला मागच्या एक्झाम्पलला सर्व एकूण हा शब्द ज्या व्हॅल्यूला असतात ती व्हॅल्यू मध्ये लिहायची असते. ठीक आहे. मग त्यानंतर वजाबाकी आपण केली ती म्हणजे 16.5 म्हणजे 16.5 मधून 16 गेले किती राहणार आहे 0.5 राहील. परत बघा इथं 16 मधून 15.5 गेले तरी 0.5च राहणार आहे. मग याचा अर्थ काय रे ज्यावेळी दोन्ही संख्या समान असतात गुणोत्तर माझं किती असतं रे ते असतं नेहमी 1:1. जे इथं काय आलं तुमचं जे गुणोत्तर आहे ते असणार आहे 1:1. म्हणजेच काय ज्यावेळी हे एक लक्षात ठेवा ज्यावेळी संख्या समान असतात तुमच्या म्हणजे 4:4 ह्याचं गुणोत्तर 1:1च असणार आहे. 10:10 गुणोत्तर 1:1च. म्हणजेच किमती जर तुमच्या समान असतील गुणोत्तर नेहमी 1:1 असतं. आणि ह्याचा पण अर्थ समजून घ्यायचा लक्षात ठेवा ज्यावेळी गुणोत्तर 1:1 येईल तुमचं त्याचा अर्थ काय असतो की ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे मुलांची संख्या आणि मुलींची संख्या प्रमाणात असली पाहिजे. प्रमाणात याचा अर्थ काय दोघांची संख्या समान असणार आहे आणि त्याच वेळी तुमचं जे गुणोत्तर आहे ते 1:1 राहतं. ते लक्षात ठेवा. ज्या कधी 1:1 गुणोत्तराचा अर्थ काय तर 50-50% संख्या तुमची असली पाहिजे. म्हणजे मुलं पण निम्मे असणार आहेत आणि मुली पण निम्मे असणार आहेत. याचा अर्थ मुलांची संख्या आपल्याला ऑलरेडी दिली ती बघा 30 मुलं आहेत. जर 30 मुलं असतील तर लक्षात ठेवा मुलींची संख्या पण किती असायला पाहिजे रे तर 30च असायला पाहिजे. का कारण गुणोत्तर किती आले माझं 1:1 आले. याचा अर्थ काय की मुलांची संख्या आणि मुलींची संख्या सेम असली पाहिजे. त्याचा अर्थ तुमचं जे फायनल आन्सर आहे मुली किती असतील रे 30 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता जे पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे हे एक्झाम्पल 2024ला जी काय आपली SSC-GDची एक्झाम जी झाली होती त्या SSC-GDच्या एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला होता. त्यामुळे सोडवण्याची प्रोसेस अजिबात चेंज होणार नाही. आपली व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि याचं उत्तर जे आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. कारण इथं महत्त्वाचा एलिगेशनला असते काय तर लक्षात ठेवा ती मांडणीच महत्त्वाची आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही तुम्हाला करायचं नाही. ठीक आहे. तर आता इथं बघा एक्झाम्पल काय तर एका टोपलीमध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या एकूण 36 टोप्या आहेत. यामधील निळ्या रंगांच्या टोप्यांची सरासरी किंमत 54 रुपये आहे आणि लाल रंगांच्या टोप्यांची सरासरी किंमत 36 रुपये आहे. सर्व टोप्यांची सरासरी किंमत 46 रुपये असेल तर टोपलीतील लाल रंगाच्या टोप्यांची संख्या किती. म्हणजेच काय जसं बघा तुम्हाला म्हणलं काय सेम आता इथे टोपलीतले ज्या काय सर्व टोप्या असणार आहेत त्या टोपलीमध्ये त्या तयार कशा होणार लाल रंगाच्या आणि निळ्या रंगाच्या टोप्या एकत्र केल्यानंतर मग सेम लागा बघा एकत्र. याचा अर्थ तुम्ही एलिगेशन इथं लावू शकताय. म्हणजे मांडणी फक्त तुम्हाला नीट करायची आहे की मध्ये व्हॅल्यू कुठली लिहायची आहे वरच्या 2 व्हॅल्यू कोणकोणत्या असणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय इथं पहिला घेऊ आपण लाल रंग आणि दुसरा कुठला आहे तर निळा रंग आहे. लाल रंगाची सरासरी किंमत किती सांगितली होती रे बघा तर 36 रुपये आणि निळ्या रंगाची 54 रुपये. लाल रंगाची 36 निळ्या रंगाची 54 आणि सर्व टोप्यांची सरासरी किंमत किती होती तर 46 रुपये होती. ते देखील आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती. सर्व शब्द याचा अर्थ 46 व्हॅल्यूमध्ये असली पाहिजे. चेक करा 46 या दोघांच्या दरम्यान आहे का रे आहे. 36पेक्षा मोठा आहे आणि 54पेक्षा लहान आहे. याचा अर्थ एलिगेशन जे लावतोय मी ते बरोबर आहे माझं. ठीक आहे. मग वजाबाकी करू आपण किती होणार बघा 54 मधनं 46 गेले किती राहतात रे तर 8. ठीक आहे. 46 मधनं 36 गेले किती राहतात 10. मग 8 आणि 10ला गुणोत्तर जर काढायचं असेल मला दोघांना 2-2 भाग जातोय 2×4 8 आणि 2×5 10. ठीक आहे. गुणोत्तर किती आलं माझं 4:5. याचा अर्थ काय लाल रंगाच्या टोप्यांचं गुणोत्तर 4 असलं पाहिजे निळ्या रंगाच्या टोप्यांचं गुणोत्तर 5 असलं पाहिजे. एकूण संख्या टोप्यांची दिली ती बघा 36 होती. म्हणजे याचा अर्थ काय जसं तुम्हाला सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं एक्झाम्पलमध्येच बोललो आपण जर एकूण संख्या दिली असेल तर मला गुणोत्तराची बेरीज करायची आहे. मग 36 काय आहे सर्व टोप्यांची संख्या आहे ना. मग गुणोत्तराची बेरीज करा 5 आणि 4 9. मग 9ची किंमत किती असणार आहे माझी 36 असेल तर एकाला आलं किती रे 9×4 36 एकाला आलं 4. मग एकाची 4 असेल तर प्रश्न काय मला लाल रंगाच्या टोप्यांची संख्या. मग लाल रंगाच्या टोप्यांची संख्या किती रे 4 आहे. मग एकाला 4 असेल तर 4×4 16. याचा अर्थ काय लाल रंगाच्या ज्या काय टोप्या आहेत त्या किती असायला पाहिजे रे 16 असतील. निळ्याचे पण काढू शकतो एकाची 4 आहे या 5ची किती होणार 5×4 20. म्हणजेच निळ्या रंगाच्या ज्या काय टोप्या आहेत त्या 20 असतील आणि लाल रंगाच्या टोप्या किती असणार आहे त्या 16 एवढ्या टोप्या असतील. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. हे देखील एक्झाम्पल बघा जे SSC-GDला तुम्हाला विचारलं गेलेलं होतं. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून
तुम्ही उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स किंवा ऑलरेडी आपण कन्सेप्ट ऑलरेडी शिकलो आहे, आता फक्त तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे. महत्त्वाचे जर काय म्हटलं लक्षात ठेवा तर मांडणी महत्त्वाचे आहे, मध्ये कुठली व्हॅल्यू असली पाहिजे. आणि क्रॉस चेकिंग तर जसं म्हटलं तुम्हाला चेकिंग क्रॉस चेक पण करू शकताय की एलिगेशन जे तुम्ही अप्लाय करताय ते इथं खरंच अप्लाय होतं का ते. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा, एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 3,000 रुपये आहे. यामध्ये 12 उच्च अधिकारी आहेत ज्यांचा सरासरी पगार 12,000 रुपये आहे आणि शिल्लक कामगारांचा सरासरी पगार 2,500 रुपये आहे. तर कारखान्यातील एकूण कामगारांची संख्या किती? म्हणजे जसं की बघा आता या एक्झाम्पल ॲलिगेशन का लावतोय आपण, कारण कामगार जे तयार होणार आहेत एकूण यामध्ये कसे कसे आहेत, शिल्लक कामगार आणि ते जे काही 12 उच्च अधिकारी आहेत यांना जर मी एकत्र केलं तर कारखान्यातील सर्व कामगारांची संख्या मला मिळेल. ठीक आहे. मग आता सेम आपल्याला काय वेगळं करायचं नाही, 12 जे काही उच्च अधिकारी आहेत यांचा सरासरी पगार किती होता रे, तर 12,000 रुपये. ठीक आहे. शिल्लक कामगारांचा सरासरी पगार किती होता, तर 2,500 रुपये. शिल्लक कामगार जे आहेत त्यामुळे इथं आपण शिल्लक शब्द लिहू. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय, तर एकूण सरासरी पगार जो आहे ते पहिलंच वाक्य जे होतं बघा, ते जो की 3,000 रुपये होता तो त्याला एकूण शब्द आहे, त्याचा अर्थ 3,000 ही व्हॅल्यू मध्ये असली पाहिजे. ओके. चलो त्यानंतर जसं म्हटलं बघा, चेक करू शकताय की एलिगेशन जे लावतोय ते प्रॉपर आहे का. 2,500 पेक्षा मोठं आहे, 12,000 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ एलिगेशन बरोबर आहे जी प्रोसेस मी अप्लाय करतोय ते. पुढं सेम वजाबाकी करू आपण. 3,000 मधनं 2,500 गेले किती राहतात रे, 500. 12,000 मधनं 3,000 गेले राहणार किती, 9 आणि 3 12,000. ठीक आहे. म्हणजे वजाबाकी आली 3,000. 2 शून्यांना 2 शून्य जातील. 5 जर दोघांना भागवला 5 एके 5 आणि 18 पंचे 90. म्हणजेच काय, तर ते जे काय कामगार असतील त्यांचं जे प्रमाण आहे ते किती असायला पाहिजे, 1:18. याचा अर्थ काय, तर 1 म्हणजे हे उच्च अधिकारी आहेत आणि 18 म्हणजे हे जे काय शिल्लक कामगार आहेत ते. मग प्रश्न मला काय विचारला आहे, तर एकूण कामगारांची संख्या पाहिजे. एकूणचा अर्थ गुणोत्तराची बेरीज करतो आपण, पण इथं बघा एकूण संख्या मला ऑलरेडी सुरुवातीला दिली नव्हती, हे 12 होतं माझ्याकडे. म्हणजे जे काय उच्च अधिकारी आहेत त्यांचं प्रमाण किती आहे, 1 आहे ना, त्यांची संख्या 12 आहे. याचाच अर्थ काय, इथं मला एकाचीच किंमत 12 मिळते, एकाची मिळते 12. पाहिजे मला एकूण संख्या. एकूणचा अर्थ जसं म्हणलं गुणोत्तराची बेरीज करतो, मग एकूण संख्या पाहिजे असेल तर 18 आणि 1 19, तर 19 गुणिले 12 करा, कारण एकाची किंमत 12 आहे. आणि हे माझं फायनल आन्सर झालं. किती जाते बघा, 19 दुनी 38, हातच्याली 3, 19 आणि 3 22. म्हणजेच काय, तर त्या कारखान्यामध्ये जे काही सर्व कामगार आहेत जे की किती असायला पाहिजे ते 228, हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल इथं. ठीक आहे. तर इथं बघा सुरुवातीला जो प्रश्न घेतला होता गायींची संख्या, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्या 10 गायी दिल्या होत्या, त्याच पद्धतीने इथं आपल्याला 12 उच्च अधिकारी दिलेले आहेत. त्यामुळे एकाची किंमत 12 असेल. एकूण याचा अर्थ गुणोत्तराची बेरीज 19ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. 12 गुणिले 19 करा, किती असायला पाहिजे माझं फायनल आन्सर, तर 228 एवढे काय असणार आहे त्या कारखान्यामध्ये कामगार काम करत असतील. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि पुढचा हा जो प्रश्न आहे हा कुठल्या पेपरमधला नाही आहे, लक्षात ठेवा. हा प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणू शकताय तुम्ही, जेणेकरून तुम्हाला अजून एक्झाम्पल सोडवल्यानंतर काय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल ओळखता पण येईल आणि तुम्हाला आहे अशी प्रोसेस तिथं काय करायचे, फॉलो करायचे. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा काय आपल्याला, तर एका वर्गामध्ये 450 विद्यार्थी आहेत. वर्गातील मुलांचे सरासरी वय 22 वर्ष आणि मुलींचे सरासरी वय 19 वर्ष आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष असेल तर वर्गातील मुला-मुलींची संख्या किती. आणि हा टाईपचा जो प्रश्न लक्षात द्यावा तो पोलीस भरतीला जे काही 2022 साली आपली जी एक्झाम झाली होती पोलीस भरतीची, त्यामध्ये देखील तुम्हाला अशा टाईपचा एक्झाम्पल विचारलं होतं. माझ्यामध्ये तिथं फक्त मुलांची एकूण विद्यार्थ्यांची संख्या 600 होती. बाकी जे एक्झाम्पल आहे ते अशाच पद्धतीनं सेट केलं होतं. ठीक आहे. त्यामुळे वेगळं काय करायचं नाही, आपल्याला आहे अशी प्रोसेस जशी आपण आत्ता फॉलो केली अशा पद्धतीनेच तुम्हाला एक्झाम्पल काय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग सेम एक्झाम्पल आहे अशी मांडणी करू आपण. सुरुवातीला इथं असणार आहे ती मुले, साईडला असतील मुलींची संख्या. मुलांचं सरासरी वय 22 वर्ष होतं, मुलींचं होतं 19 वर्ष. आणि अख्ख्या वर्गाचं किती सांगितलेलं होतं रे, तर 20 वर्ष सांगितलं होतं अख्ख्या वर्गाचं. मग सेम ती मधली एकूण शब्द जो आहे, एकूण ही संख्या आपण मध्ये टाकतो. मग वजाबाकी करूया आपण. 20तनं 19 गेला, राहिला किती रे 1, आणि 22मधनं 20 गेले 2, आणि 1 आणि 2ला भाग जात नाही. याचाच अर्थ गुणोत्तर पण देखील माझं किती असणार आहे, 1:2च असणार आहे.
आणि जसं मग अशी आपण केलं होतं बघा, एकूण व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. मग एकूण याचा अर्थ काय करतोय आपण, गुणोत्तराची बेरीज 2 आणि 1 3 आणि 3ची जी काय किंमत आहे ती किती असणार आहे तर 450 असणार. ठीक आहे, कारण एकूण विद्यार्थी जे काही 450 सांगितलेत, मग एकाची पाहिजे असेल तर काय करणार आहे, 3 भागा 15 त्रिक 45 जातं, 150 आलं. याचाच अर्थ एक म्हणजेच कोण आहे, मुलं आहेत. म्हणजेच काय, त्या वर्गामध्ये मुलांची संख्या किती असणार आहे, 150 एवढी असणार आहे. मुली किती आहेत तर 2 आहेत त्या, मग 150ची दुप्पट करा. मुलींची संख्या किती असायला पाहिजे, 150 दुनी 300. म्हणजेच काय तर त्या वर्गातील जे काही टोटल 450 विद्यार्थी असणार आहेत, यामध्ये 150 मुली असतील आणि 150 मुलं असतील आणि 300 मुलींची संख्या असणार आहे. ठीक आहे, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आणि लक्षात ठेवा, हे तुमच्या विद्यार्थ्यांना थोडंफार काहीतरी अवघड वाटत असेल, लक्षात ठेवा अवघडचा अर्थ फक्त तुम्हाला मांडणी यामध्येच थोडं अवघड जात असेल, बाकी कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. पण तेच विचार करा, या टाईपच्या एक्झाम्पलला जर तुम्ही सुरुवातीला जे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सनं सोडवलेलं जे होतं तीच पद्धत जर तुम्ही फॉलो करत असशील तर लक्षात ठेवा हे एक्झाम्पल तुम्ही एक्झाममध्ये सोडवू शकत नाही. सरळ म्हणणं आहे माझं, कारण एक्झामच्या माहोलमध्ये लक्षात ठेवा आपल्याला जर तुम्ही पॅनिक झाला तर लक्षात ठेवा साधे पाडे देखील आपल्याला आठवत नाहीत आणि तशा टाईपचं कॅल्क्युलेशन करणं तर फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे तुमची प्रायोरिटी अशाच प्रोसेसना, अशाच काय पद्धतींना असली पाहिजे जिथं तुमचं कॅल्क्युलेशन कमी झालं पाहिजे. त्यामुळे अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले तर जाणारच आहेत, फक्त प्रश्न आहे की तुम्ही कशा पद्धतीनं हे एक्झाम्पल्स अटेम्प्ट करणार आहे ते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल याच पद्धतीने प्रॅक्टिस एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि उत्तर जे आहे ह्याचं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, वेगळं काहीच नाही आहे, फक्त काय मांडणी नीट जमली पाहिजे आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मांडणी करण्यासाठी कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा, एका दुकानदाराने 150 वस्तू खरेदी केल्या ज्यामध्ये काही पेन व पेन्सिल्स आहेत. पेनांची सरासरी किंमत 7 रुपये आणि पेन्सिलची सरासरी किंमत 4 रुपये आहे. सर्व वस्तूंची सरासरी किंमत 6 रुपये असेल तर दुकानदाराने किती पेन खरेदी केले. म्हणजेच मग आत्तासारखंच काय एक्झाम्पल आहे, फक्त काय वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मांडणी दिली जाते. फक्त वेगळं काय करायचं नाही, पेन पेन्सिल आहेत. ठीक आहे, पेनची सरासरी किंमत 7 रुपये आहे. एका पेन्सिलीची सरासरी किंमत किती आहे रे तर 4 रुपये आहे. सर्व वस्तू म्हणजे एकत्र आला तुम्ही, मग ती व्हॅल्यूमध्ये लिहायची आहे. एकत्र किंमत किती आहे रे तर 6 रुपये होती सर्वांची सरासरी, ती व्हॅल्यूमध्ये येणार. वजाबाकी करा, 7 4 गेले 2 राहतील आणि 7 6 गेला 1 राहील. म्हणजे गुणोत्तर पण तेवढंच येईल, किती रे 2:1. ठीक आहे, टोटल वस्तूंची व्हॅल्यू दिली, याचा अर्थ काय गुणोत्तराची बेरीज करावी लागेल मला. इक्वेट करा, 2 आणि 1 3 झाला आणि 3ची किंमत असेल 150. एकाची असणार आहे तर 3 5 15, एकाची आली 50 आणि 1 म्हणजेच कोण आहे बघा रे इथं तर पेन्सिल आहे. याचाच अर्थ काय त्यांना, आणि मला काय पाहिजे तर पेनांची संख्या पाहिजे. मग एकाला 50 असेल तर पेन किती आहेत रे 2 आहेत. याचा अर्थ एकाची 50, याचा अर्थ 2ची किती होणार आहे 50 दुनी 100. दोघांची किंमत मिळते आपल्याला, काय फरक पडत नाही त्यांना. म्हणजेच काय ते जे काय 150 वस्तू खरेदी केल्या असतील त्यामध्ये पेन हे 100 असतील आणि पेन्सिलींची संख्या किती असणार आहे 50 एवढी असणार आहे. ठीक आहे, चलो पुढचे जाऊ. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, SSC MTSच्या पेपरमधलं हे एक्झाम्पल आहे. ज्या काय मागील वर्षी ज्या काही MTSच्या पेपर झाले होते त्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा बघायला मिळेल. ठीक आहे, तर बघा काय एक्झाम्पल आहे, थोडीशी मांडणी फक्त वेगळ्या पद्धतीने इथं तुम्हाला केलेली आहे. काय बघा, तर एका समूहात एका निश्चित मुलांची संख्या आहे ज्यांचे सरासरी वय 27 किलो आहे. सरासरी वजन 27 किलो आहे. 28.5 किलो सरासरी वजनाची 12 मुले समूहात आल्याने सरासरी वजन 0.45ने वाढते, तर समूहातील प्रारंभिक मुलांची संख्या किती. म्हणजे इथं पण बघा आपल्याला जसं एलिगेशन इथं का लावतोय आपण, कारण सुरुवातीला एक काहीतरी निश्चित संख्या आहे मुलांची. त्या ग्रुपमध्ये त्या समूहात 12 मुलं नवीन आलेले आहेत आणि ती 12 मुलं आणि सुरुवातीची मुलं ज्यांना तर तुम्ही एकत्र केला तर अख्खा समूह तयार होणार आहे. त्यामुळे इथं एलिगेशन तुम्ही लावू शकताय. फक्त इथं व्हॅल्यू पिकअप करणं थोडंसं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीचा जो ग्रुप आहे त्याला प्रारंभिक व्हॅल्यू आपण म्हणू तिथं. ठीक आहे, प्रारंभिक मुलांचं जे काय सरासरी वय आहे, सरासरी वजन जे आहे ते किती होतं बघा 27 किलो होतं.
त्यानंतर 12 मुलं त्या ग्रुपमध्ये सामील झाली आणि त्या 12 मुलांचं सरासरी वजन किती होतं रे 28.5 होतं ते दिले आपल्याला. आणि ही आल्यामुळं ती 12 मुलं आल्यामुळं सरासरी वजन जे आहे आपलं ते कितीनं वाढलं रे तर 27.45 वाढलं. कोणतं वाढणार आहे तर ही जी काय सुरुवातीची व्हॅल्यू लक्षात ठेवा ही वाढते तुमची, कारण आधीची जी काय सरासरी 27 आहे यामध्ये तुमचं 0.45 वाढणार आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं मध्ये लिहायची आहे 27.45. ठीक आहे, क्रॉस चेक करा. 27.45 27पेक्षा मोठं आहे आणि 28.5 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ जे एलिगेशन लावतोय मी ते बरोबर आहे. ठीक आहे, फक्त काय मधली व्हॅल्यू तुम्हाला इथं पिक करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. ती कशी करायची, आधीची व्हॅल्यू तुमची वाढेल लक्षात ठेवा, जी की कुठली 27 व्हॅल्यू ही माझी वाढणार आहे. ठीक आहे, पुढं सेम वजाबाकी करू आपण. तर इथं किती राहणार आहे बघा 28 पॉईंटमधनं 5 वजा करायचं आपल्याला, तरी इथं काय 0 लावू शकते, वजाबाकी करायला सोपं जाईल. तर 10तनं 5 गेले, 5 राहिले, पण इथं 4 उरले, 4तनं 4 गेला 0 आणि 1 हातच्या तिकडं गेलाय माझा तिकडं. ठीक आहे, सॉरी 1 हातच्याची काही गरज नाही. 28मधनं 27 गेला, किती राहिलं रे 1.5. वजाबाकी किती आली माझी 1.05. वजाबाकी नीट करा, चुकले नाही पाहिजे. त्यानंतर या दोघांची वजाबाकी किती येणार आहे माझी तर 0.45, कारण एक्स्ट्रा 0.545 आपण वाढवलं होतं. मग सेम बघा 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, काढून टाकू शकताय. 15च्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत बघा, 15 7 5 आणि 15 3 45. याचा अर्थ काय तर त्या दोघांचं जे काय गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे ते 7:3 असणार आहे. म्हणजेच काय प्रारंभिक मुलांची संख्या 7 असेल आणि हे जे काय 12 मुलं ज्या ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यांचं असणार आहे 3. मग मला ह्या 3चीच किंमत आहे ना इथं, म्हणजेच काय जे काही ग्रुपमध्ये 3 मुलं ॲड झालेत त्यांची खरी किंमत किती आहे 12 होती. गुणोत्तरामध्ये ते 3 आहेत, 3ची व्हॅल्यू 12 असेल, एकाची किती झाली रे तर 3 चौक 12. मग मला पाहिजे प्रारंभिक मुलांची संख्या जी की किती इथं सॉरी किती होती रे गुणोत्तर 7 होतं प्रारंभिक मुलांचं. मग एकाची व्हॅल्यू जर 4 असेल, प्रारंभिक मुलं म्हणजे किती होणार आहे 7 चौक 28. आन्सर किती असेल माझं 28 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. इथं प्रारंभिक मुलांची जी काही संख्या आहे ती किती असणार आहे 28 एवढं असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आत्ताचं जे एक्झाम्पल आहे बघा ते याचसारखं आहे, हे देखील SSC MTSच्याच पेपरमधलं आहे, जे की आपल्याला मागच्या वर्षी ज्या काय पेपर झाले होते त्यामधलंच आहे. सेम एक्झाम्पल आहे, काहीही वेगळं तुम्हाला इथं करायचं नाही. फक्त वेगळं म्हणला जर काय असेल तर व्हॅल्यू वेगळी आहे, तिथं टाईप अजिबात वेगळा नाही आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही नक्की सॉल्व्ह करू शकताय. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर इथं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर इथं बघा आता काय तर एका वर्गात विद्यार्थ्यांचे सरासरी वजन काही विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 60.5 आहे. 65 किलो सरासरी वजनाची 8 मुले वर्गात आल्याने सर्वांचे सरासरी वजन 0.9ने वाढते. तर वर्गातील विद्यार्थ्यांची मूळ संख्या किती. आता बघा जसं म्हणलं तुम्हाला सेम एक्झाम्पल त्यासाठीच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. प्रारंभिक किंवा मूळ हा शब्द दोन्ही टाकू शकता. तिथं सुरुवातीचं जे काही सरासरी वजन आहे ते किती होतं रे बघा, तिथे दिले आपल्याला 60.5 सुरुवातीचं सरासरी वजन. 8 नवीन मुलं आली ज्यांचं सरासरी वजन किती होतं रे तर 65 किलो होतं. किती होतं 65 किलो होतं. आणि हे आल्यामुळं काय झालं माझं तिथं सरासरी वजन 0.9 वाढलं. कुठलं हे वाढलेलं लक्षात ठेवा 60.5 वालं. मग 60.5 मध्ये जर तुम्ही 9 ॲड केला तर किती होणार आहे ते 61.4. 9 आणि 5 14 होतं. ठीक आहे, मधली व्हॅल्यू असणार आहे 61.4. सेम वजाबाकी करा. आता एक 65 मधनं 61.4 जर घालवलं तुम्ही तर ह्याला 0.6 दिलं तर 62 झालं आणि ते वरचं 3 म्हणजे किती येणार आहे वजाबाकी 3.6. आणि ही वजाबाकी सेम राहणार आहे किती 0.9. दोघांचा बघा घर समान आहेत, पॉईंट काढून टाकू शकताय. 9 चौक 36 होईल. म्हणजे जे गुणोत्तर आहे ते तुमचं किती असलं पाहिजे 4:1. म्हणजेच काय जी की 8 मुलं त्या ग्रुपमध्ये सामील झाली बघा त्यांचं गुणोत्तर किती आहे रे 1 आलं आहे. म्हणजेच काय ही 8 हे आपली एकाचीच किंमत आहे. कारण का जे काय विद्यार्थी 8 जण ग्रुपमध्ये जॉईन झालेत प्रमाण त्यांचं एकच आले, त्यामुळे एकाची किंमत 8 असणार आहे. पाहिजे काय प्रारंभिक मुलांची किंमत जे गुणोत्तर किती आहे 4 आहे. मग एकाला जर 8 असेल 4ला किती असायला पाहिजे रे 4 8 32 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. म्हणजेच काय प्रारंभिक मूळ विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे त्या ग्रुपमध्ये 32 एवढे सुरुवातीला ते विद्यार्थी असतील. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, ही एलिगेशनची कन्सेप्ट आहे ती सरासरीमध्ये देखील तुम्ही वापरू शकताय. आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला या कन्सेप्टवरती एलिगेशनचे सरासरीमध्ये विचारले जातातच. मग तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, फक्त
ॲप्रोच आता तुमचा महत्त्वाचा आहे की तुमची तयारी किंवा तुम्ही स्वतः कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुमची तयारी दाखवतायचा. ठीक आहे. जर तुम्ही एक्सनं सोडवणार असाल, जसं मागाशी पण म्हणलं, परीक्षेच्या त्या माहोलमध्ये जो काय तुमचा 1 ते 1.5 तास आहे, यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करणं लक्ष द्यावं फार अवघड जातं की एक्स काय मानायचा आणि त्यानंतर तुम्हाला इक्वेशन तयार करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला एक्सची किंमत आणावी लागते. त्यामुळे खूप काय म्हणतो आपण टेन्स कॅल्क्युलेशन होतं ते. त्यापेक्षा साधी सिंपल मेथड तुम्ही अप्लाय करायचे, ती कुठली असेल, एलिगेशन ही कन्सेप्ट लावायच्या. त्यामुळे आधी सर्वात महत्त्वाचं एलिगेशनची मांडणी तुम्हाला नीट समजून घ्यायची आणि कधी कोणत्या टाईपच्या एक्झाम्पलला तुम्ही एलिगेशन लावू शकता येते. ठीक आहे. त्यामुळे आजचा सेशन आवडला असेल तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करा. आणि जर काय तुमच्या काय डाऊट्स राहिले असतील की अजून देखील काही विद्यार्थ्यांना जर कन्सेप्ट समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, जेणेकरून नेक्स्ट सेशनमध्ये किंवा तिथल्या तिथे तुम्हाला तुमच्या शंकेचं जे निरसन आहे ते नक्की करून दिलं जाईल. आणि आजचा सेशन आवडला असेल, सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र असतील कुठल्याही एक्झामची तयारी करू दे, त्यांना जर अपग्रेड मेथड्स चांगल्या पद्धतीने शिकायचे असतील तर सेशनची लिंक सर्वांनी शेअर नक्की करायची. ठीक आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.